भांडायला लागली, कोणी भरायला जात नाही, कोणी नाही. बघा कशी भांडण झाली. आई बोलायला लागली. नवरा बायका चालले आईच नदीला. पावडर वाला आता आला. पावसाचा पावडर नको आता. आता नंतर लवकर आलास तर भेटू. कसा काय तो यो पण बोलायला लागला आदिवासी भाषा इकडे मस्त पैकी. पावडर वाला आलाय. 100 रुपये 3 पावडर. तर चला आम्ही चाललो शेतावर. आता दादाला आई बोलते जा जा, तरी पण जात नाही. बघा बायकोला उचलून दिला आणि आता तो गाडीवर घेऊन जाईल. 2 बोसक्या बसून जाईल ना रे दादा. हा तर चला आम्ही चाललो शेतावर. आता मूठ जमा करायला दुसरा भाऊ घेऊन चालला आणि आम्ही चाललो आता मूठ जमा करायला. ना ग मूठ जमा करायचा ना. तर चला खणणी तर तुम्हाला दाखवले. आता आवणीचा व्हिडिओ दाखवा आम्ही. तर चला आता चाललो आम्ही आवणीचा मूठ जमा करायला. बघा असा प्लास्टिक घ्यायचा 10-20 रुपयाला भेटतो तो आणि मग जायचं. चला चला जाऊ दे शेतावर आम्हाला. बघा मित्रांनो, पाऊस एवढा जोरात चालू आहे ना की भात सगळा बुडून राहिलाय. तसाच जर 2-1 दिवस राहिला ना तर मग शेतकऱ्यांची नुकसान होते. कुजून जाईल सगळा भात. बघा आणि बघा मूठ आम्ही किती खणून ठेवलं. तुम्हाला खणणी दाखवलेलं आहे. बघा इकडे भात दुसरा खणायचा आहे. आता आवणी चालू झाली. बघा आता भाऊ मूठ भरायला लागला आणि आई कशात तर टपात ना कशात ग आई तिकडं, भाऊ इथं भरायला लागला. भाऊ गोणीत घेणार आहे. हा मी गोणीत घेतो. आईनी विरला बघा. तर मित्रांनो तुम्ही बोलत होते कोणतरी कमेंट मध्ये का आता विरले वगैरे. ताई कोणती तरी ताई बोलत होती की विरलांचा जमाना नाही. तर बघा आमच्याकडे अजून पण विरला वापरतात. तर बघा आईने टपात मूठ भरायला लावलं मस्त पैकी. विरली पाहिजे येतात शेती करायला ना ग. हा पहिले पानाने, आता प्लास्टिक. पहिले म्हणजे कसं प्लास्टिक एवढा लोकांना माहित नव्हता. तर पानं सागाची पलसाची पानाने शिवायचा. थोडा पण गलत नव्हता. हा मग विरल्याला बांधायची ना ग. तर बघा भाऊ इकडे तिकडे त्याला भरून ठेवलं तरी पण इकडे येतो आया आया करत. तर बघा आता परत झालं का भरून. आईचं झाला टप फुल आता होत आला ना ग. तर बघा हा आई टपात घेते भात सगळा. हा तर कसा गोंटीत घेतला ना. ज्यांच्याकडे रेनकोट आहे ना ते घेऊ शकतात, खांद्यावर घेऊन जाऊ शकतात. पण ज्यांच्याकडे विरला आहे वगैरे ते मग असा घेऊन जातात. तर बघा किती भरायचं टपात. थोडंच म्हणजे लय झालं ना. ते जवळजवळ 100 झाले असतील ना. मग दाबून भरायला लावलं. तर बघा मित्रांनो हे म्हणजे खणला की दुसऱ्या दिवशी लगेच लावायचा. नाही तर मग ते कोंबतत कुजतत असा होतं. आणि आता पाऊस पण जोरात आहे त्याची मुलं बघा पुरपण लय आलाय. सगळी शेता भरून राहिल्यात. तर कुजायला नको म्हणून. आता बघा तो पण भाऊ आला टप घेऊन ना. तू कोणाला नेतोस. तू टपात नेतोस मग कोणाला ते. हा तर बायकोला घरी नेऊन देतो तो आता भरून टपात. आणि तिथून मग बायकोनी त्याला जो दिला काय बोलते त्याला. तर चला आता भाऊ आईला उचलून द्यायला गेला.
पहिला मेन कापड घेशील का विरला? तर बघा आता कसा घ्यायची पद्धत, असा करायचा आणि मग हा असा ठेवायचा आणि मग विरला त्याच्यावर घ्यायचा. म्हणजे दोन्ही पण. तर बघा असा घ्यायचा मस्त. बघा झाला असा घ्यायचा. पण राहील ना तो पण थांबलेला. आता चालली आहे आता शेतावर ना का. तर इथून जवळ आमचा 1 किलोमीटर शेत आहे लांब. तर 1 किलोमीटर आता आई चालत जाईल इथून घेऊन ना ग. तर बघा तर चला इथं भाऊ भरतो. इथं भाऊचा भरायला लागला. तर चला आम्ही चाललो पुढे. चल चाललो हा पुढं. हा तर चला आई निघाली आता. भाऊ भरायला लागलाय अजून. तर मी जातो आईच्या सोबत. तर बघा कोंबडी पण तिकडे मस्त आता राहिले चरायला लागले. 1 नंबर. दादा इथं मोठाच्या थैली भरून राहिलाय. नको राहू दे मी नंतर पुढच्या रविवारी घेऊन जाईन. चल हा मग राहू दे. काय रे कोणाची वाट बघतोस? तर दादा आता 2 गाडीवर घेऊन जाल 2. तर चला जाऊ दे. ताई आता चालली रस्त्याला. तर आता डायरेक्ट शेतावर भेटू ना ग. तर चला आता जातो आम्ही शेतावर. चल मी आलो मागून. हा तर चला आई चल मी आलो मागून. आता डायरेक्ट शेतावर भेटू ना. बघा आता आई शेतावर पोहोचली ना ग. तर चला आता जाऊया. 1 किलोमीटर आहे जवळ ना ग. ताई थकली आता. तर चला जाऊया शेतात. बघा तर चला जाऊया शेतावर. भाऊ बघा बोलतो पाणी नाही. बघा किती पूर आहे मित्रांनो. तरी पण आली शेतावर लावायला. कारण की लावणं महत्वाचं आहे. आणि इथं देव आहे आमचा आदिवासी लोकांचा. नारळ द्यायला लागतो. नारळ आणून ठेवलाय तर फोडतील. आणि चला आता जाऊया शेतावर डायरेक्ट लावायला. तिथे भेटू. बघा आई आली शेतावर आता पोहोचली. बघा मित्रांनो इथं आता आईने टाकलं. मूठ ठेवलं म्हणजे टाकलं म्हणजे ठेवलं ना ग. लय वजन होत. हा बघा मित्रांनो मूठ टाकलं. आता शेतात टाकायला लावलं. मग शेतात टाकलं ना का मग लावून घेतील. बाबू बघा तिकडे चिखलात काय फिरायला लागलाय मस्त पैकी. आणि वहिनी तिकडं आणि भाऊशी या लागलं तिकडनं मूठ घेऊन. बघा सगळी आता आवणी करायला येतात शेतावर. बघा जरा कसं आणि निसर्ग बघा. ढग बघा कसं लागलं डोंगराला. यांच्या हल्ले जागावाल्याला त्याला काही नाही ना. नाही आपली सगळी पूर पाण्याची जागा. मूठ टाकलं तर ते पण वाहवत निघत. बघा आता तयारी झाली आवायची. मस्त टॉवेल बिवेल लावला. भाऊ पण आला तिकडनं. भाऊ पण शेतात डायरेक्ट गोण घेऊन गेला. पाय बघा गुडघ्यापर्यंत जातात आज चिखल. बघा आता सगळी जमा झाल्या. आता आवणीला सुरुवात करतील. आणि तिकडे बघा किती भारी व्ह्यू. 1 नंबर. आता हा पावसाळ्यातला आपला व्ह्यू असतो असा बघा. आणि बाबू बघा अर्धा पाण्यात गेलाय. असे मूठ टाकायचे सगळे शेताला. आणि नंतर मग लावायला डायरेक्ट सुरुवात करायची. आणि आई तिथे लागली पाणी फोडायला. आता जरा पाणी जास्त झालंय ना तर जरा पाणी फोडून घ्यायचं. मग ही पण आली तशी. साक्षी तू नाही लावायचा का? तर साक्षी हॉस्टेलवरून आले त्याच्यामुळे जाणार नाही. तर बघा हा साईडचा असतो ना तो गवत. तो कसा ट्रॅक्टर जात नाही ना. पहिले नांगर असायचं तर सगळा बरोबर करायचं. आता जरा आताची माणसं आलशी झाली ना त्याच्यामुळे ट्रॅक्टर साईडने जात नाही. तर पहिला गवत काढून टाकायचा बांधावर जो साईडला असतो तो.
म्हणजे लावायला बरं. ट्रॅक्टर ते कसं काय नांगर राहतं तो कुठून कुठून लगे दरीला जाय ना. हम्म. तर तिकडं लावायला सुरुवात करायला लागली. बाबू बघा खेकडा घेऊन आता सगळा भेटत. तर बघा लावायला सुरुवात केली आता. आणि इकडे लावलेत वरव वगैरे तुरी सगळे मग उन्हाळ्यात खायला. इकडे बघा कंटोली झाले, नंतर कंटोली पण होतील ना. बघा लावायला सुरुवात केली. चेहरा दिसत नाही कोणाचं, वाकून असतात ना त्याची मुलं. आणि इथं पाणी पण फोडला. तर इथून जरा लांबूनच घेतील, नाही तर मग वाहवत नेतात ना त्याची मुलं. बघा कशी लावणी करतात मित्रांनो. एक एक ते बरोबर गॅप नाही घ्यायचा. जास्त जाड झाला ना की भात होत नाही. मग ताईला मध्ये ठेवला, जास्त पाणी आहे तिथं, तिला जरा जास्त एक्सपिरियन्स आहे म्हणून. वहिनी गोटाला राहिली म्हणजे कसा काय या असता आलशी माणसाने गोटाला राहायचा का मध्ये. तर बघा हा ना साईडला तो बरोबर. तर बघा किती माणसं आहेत आवणीला. एक दोन तीन चार 6 माणसं. अरे मूठ धरा, मूठ धरा पोरा, या मूठ धराय लवकर. तर बघा आवाज देऊन बोलावला मूठ धरायला. धावत आली पोरा, बघा कशी धावत. शेताव माणसा घेतली साथ, असा ना. असा आहे ना गाणं ना रे. तर बघा मग चला ध्याना जरा. आता म्हणजे कसं आवनीला जरा करमणूक म्हणून गाणी बिनी सांगतच आवतात सगळी. तर बघा एवढी आवनी झाली तेव्हा आता पोहोचला हा आलशी माणूस. जरा आलशी म्हणजे कामाचा आहे, माझ्यापेक्षा तर लई कामाचा आहे मित्रांनो. आता भाऊ पण चालला. काय लगेच आटेल त्या पाणी. राहू दे नाही तर सगळा नाही चल. ते पायाजवळ दगड ठेवलास ना तर एवढा जोरात जाणार नाही पाणी, म्हणजे एकदम वाहन नाही पडणार. समोर समोर खाली खाली. तर या शेतावर या एरियाला खैरी असं नाव आहे. तर चला जरा तुम्ही आता आवून घ्या, तोपर्यंत मी जरा इकडे फेरफटकारा मारून आलो. जरा आजूबाजूला पण शूटिंग काढून आलो तिकडे मामांचे वगैरे. तर चल का आवून घ्या. तर मी आलो जरा इकडे फिरून. ये इकडे जरा मामांच्या इकडे जाऊन आलो. हा तर चला तिकडे कोण लावतं जरा बघून येऊ, तुम्हाला दाखवतो. पण मी लगेच जाईन आता थोडं टाइम, 15 मिनिटं फक्त. बघा जरा पुढे जाऊयात आपण. मामाशी पण वाटतं शेतावर आहेत. काय फोटो घेताव ना जरा आवा ना. तर चला जातो. ताई बोलते फोटो घेतला का नाही, म्हणजे थंबनेलला ठेवायला. तर फोटो घेतो थोड्या वेळानं म्हटलं. तर चला तिकडे जाऊन येऊयात. बघा खजरीची झाडं वगैरे. बघा इकडे शेतं लावून झालेली आहेत दुसरी कशी मस्त. तर बघा इथं भाऊची पण खन्नी चालू आहे ना रे. किती रे झाली का अर्धी कावणी? नाही नाही आता सुरुवात झाली. मामी 2 दिवस झाले. किती आवणी राहिली आहे? ते आमची मामी आहे, मोठा मामा. एक दिवशी तुम्ही विहिरी बघितले असेल, नारळ फोडत होता मामा भगत सारखा. त्यांची मोठी बायको ना.
ही मामी आहे, ही इथं वहिनी आहे आणि तिकडं मोठा भाऊ आहे तिकडं, त्याची पोरा पण आहे शेतावर. काय काय रे लावणी चालू आहे काय? तर बघा त्याची पण लावणी चालू आहे आणि पोरा बिरा आता सर्व शेतावरच. माणसं तर आता घरचीच माणसं काय रे. हो ना. तर बघा इकडे तीळ पण लावलेला आहे, कसा तीळ आणि चवली लावलेला आहे ना. तर बघा आता सगळी शेतावरच येतात. तर इथून आमचे तिथून शेतावरून कसं 300-400-500 मीटर असेल लांब, एवढा लांबच आहे शेत. तर आलो इथं, म्हटलं जाऊ दे मामांची इथं जरा जाऊ. भेंडी लावले, गावठी भेंडी आहे ही बघा, जास्त लावलेलं नाही, फक्त खाण्यापुरतीच लावतात. आणि ते करांदी लावल्यात आणि खाकऱ्याला लावल्यात याला. आणि पोरा बघी कशी आहे, आता दुपारचं जेवण कसं इकडंच ना, त्याची मुलं सगळी पोरा इकडंच. आता बघा जेवला, पाणी बिंडी, एक भांडी घासायला लागले. इकडं बघ भांडी घासणार. तर बघा लाजते कशी, व्हिडिओची सवय नाही ना त्याची मुलं लाजतात पोरा. झोल्या बिल्या बांधल्यात पोरांना. अशी आमची आदिवासी असते पद्धती, म्हणजे सर्वांची पलाड. बघा इथे एक पलाड, एक तिथं पलाड आहे. ज्यांची ज्यांची शेती असते ना त्यांची पलाड असतोच. म्हणजे कसा पावसाळ्यात डबल घरी जायला लांब, जरा आवायला लांब असतो ना, त्याची मुलं इकडं शेतावरच करतात पलाड. मग इथं जेवण वगैरे सगळं वेळेवर करतात हे तयार. तर बघा पोरा पण एन्जॉय करतात ना रे. तर चला आता जाऊयात रिटर्न तिकडं आईजवळ. आता मला पण निघायला लागेल ना त्याची मुलं. तर बघा इकडचा पण व्ह्यू कसा आहे. अजून वाटतं खजरीच्या झाडावर खजरा आहेत. तर इकडं पण किती पेरला या मामांचा आहे सगळा. तर दुसरी लावणी करतात, दुसरी खणणी करतात, दुसरी खणतात, लावायला जातात. तर इकडं बघा, इकडं मामाशी पण लागल्यात खणायला. पहिली मामी एकटीच होती, त्याची मुलं शूटिंग नाही घेतली. पण आता मामा कसा गाई बांधायला गेलेला होता ना तिकडं पलाडीत, म्हणून ना रे. तर बघा यांची आता स्टार्ट केली खणणी, म्हणजे दुसरा झालाय लावून, पण आता हा नवीन राब खणायला घेतला. बघा किती भात, बघा भात किती भारी झाला. इकडं काकड्या पण लावल्यात साईडला. हा बघा या आहेत, दिसतात ना या काकड्या आहेत. काकड्या म्हणजे वालका, आदिवासी भाषेत आम्ही वालका बोलतो, मराठी भाषेमध्ये काकडी बोलतात. आम्ही काकडी जास्त बोलत नाही, वालकाच बोलतो. तर बघा मित्रांनो, तुम्हाला 10 मिनिटापूर्वी एवढा मोठा डोंगर दाखवला, तो गायब झाला. का गायब झाला असेल? एवढा जोरात पाऊस आला इकडं. बघा पाऊस किती जोरात. आणि इकडचा पण आता हळूहळू गायब व्हायला लागलाय. या डोंगराला एवढा पाऊस नाही, पण त्या डोंगराला बघा किती आता गायब झाला पाऊस सॉरी, डोंगर गायब झाला. एवढा जोरात पाऊस आला. बघा इकडं पण चालू आहे आवनी, सगळीकडे आवणी आहे आता. तर बघा आता यांना आवणी करून घेऊ दे, मला जरा जायचं आहे भिवंडीला. पाऊस पण लय आहे, त्याच्यामुळे मी निघतो आता. तर आवणी करून घेऊ दे नाही का. आई बघा आवणी करून घ्या, आवणी करायला लागले. तर आता मी निघतो. जातो का मी आता? मग तू आवून घ्या. पाऊस आहे त्याच्यामुळे आता निघतो मी. हा तर चला मित्रांनो, हा मग परत रविवारी येईन. तर बघा मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला बाय बाय कर. बाय 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 दादा, बाय बाय कर. तर दादाला प्रत्येक गोष्ट सांगायला लागते बाय बाय. पक्या बघा तिकडे गेलाय आता तिकडे, तर आवाज देणार नाही. चला बाय 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 बाय, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय 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 बाय. तर बघा मित्रांनो, मला भिवंडीला जायचं होतं आता मस्त नावणी करून ना, पण बघा रस्ताच पाण्याखाली गेला आहे. तर मित्रांनो बघा, एक माणूस किती रिस्क घेऊन जातो. असं कधीच करू नको, रिस्क कधीच घेऊ नये माणसाने. बघा